गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून चांदीकडे तुम्ही पाहत असाल तर आता थोडंसं थांबा. कारण गेल्या आठवड्यात सोन्या चांदीवरच्या आयात शुल्कात 6% 15% इतकी दर आधीच वाढलेत आणि त्यामुळे काही तासांआधी भारत सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. चांदीच्या आयातीवर आता निर्बंध आणलेत. सरकारच्या परवानगीशिवाय चांदी देशामध्ये आयात होऊ शकणार नाही. सरकारनं चांदीच्या आयातीवर निर्बंध घालताना चांदीला मुक्त श्रेणीमधून हटवून आता रिस्ट्रिक्टेड प्रतिबंधित श्रेणीत आणलंय. देशहितासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय, कारण अशा वस्तूंची आयात कमी करून ऊर्जा, इंधन, खतं यासारख्या जरुरी वस्तूंची आयात ही गरजेची आहे आणि त्यासाठी परदेशी चलन बचतीसाठी हे पाऊल उचललंय. खरं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांदी हा केवळ एक मौल्यवान धातू नाहीये, तर उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराचा एक प्रमुख स्तंभ सुद्धा आहे. इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनल्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये वाढत्या वापरामुळे चांदीची औद्योगिक मागणी वाढलेली आहे. मात्र आयातीवर होणाऱ्या अफाट खर्चामुळे चालू खात्यातली तूट म्हणजे CAD नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं चांदीच्या आयात शुल्कात वाढ करून तिच्या आता आयातीवरच निर्बंध आणलेत. वित्तीय वर्ष 2026 मध्ये तर चांदीच्या आयातीमध्ये जवळपास 149.48% इतकी वाढ झाली होती आणि भारतानं $12.25 बिलियन चांदी इम्पोर्ट केली. सोनं परवडत नाहीये, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या चांदीवर उड्या पडल्यानं ही मोठी आयात झाली. ते चांदीच्या आयातीवरील निर्बंधांमुळे याचा परिणाम कशावर होणार आहे तेही आपण पाहूया. खरं तर ट्रेडर आणि एक्सचेंज, इंटरनॅशनल मार्केट, सराफा बाजारातल्या चांदीच्या किमतींवर होईल. त्याचप्रमाणे सिल्व्हर ETF मध्ये जर गुंतवणूक करत असाल तर त्यावर सुद्धा होईल. बुलियन डीलर, ज्वेलर्सवर आणि अर्थातच आपल्यासारख्या सामान्य माणसावर होईल. भारत देश हा चांदीचा एक प्रमुख आयातदार आहे. जगाच्या तुलनेमध्ये एकटा भारत 20 ते 25% चांदी खरेदी करतो. भारतात साधारण दरवर्षी 6 ते 7 हजार टन चांदी इम्पोर्ट होते. त्यामुळे अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे परिणाम होतील. सिल्व्हर ETF खरेदी होत असेल तर ETF विक्रेत्या कंपनीला तेवढी चांदी खात्यामध्ये फिजिकली ठेवावी लागते. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा या निर्णयाचा प्रभाव पडणार आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे बाजारामध्ये चांदीचे दर वाढणार आहेत. लग्न समारंभ, सणावारासाठी चांदी खरेदी ही सर्वसामान्यांना आता महाग होणार आहे आणि तसंही पंतप्रधान मोदींनीही एक वर्षभर सोनं चांदी खरेदी करू नये असं आवाहन केलं आहे.